no se equivoquen con Venezuela. Nos hemos enterado de un gran ejercicio que se va a hacer aquí en Trinidad y Tobago. Trinidad y Tobago. हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जगात जे काही घडते ते अचानक घडत नाही. प्रत्येक घटनेमागे असतो सत्ता, पैसा आणि नियंत्रणाचा खेळ. काही संघर्ष दिसतात, काही शांतपणे चालू असतात, पण त्यांचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात. आज आपण अशाच दोन देशांबद्दल बोलणार आहोत. हे देश थेट युद्धात नाहीत, पण त्यांच्या संघर्षामुळे जगभर पेट्रोलचे दर हलतात, अर्थव्यवस्था डगमगते आणि जागतिक राजकारणाचं गणित बदलतं. हा आहे अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्ष. ही गोष्ट फक्त बातम्यांपुरती नाही, ही आहे तेलावरून सुरू झालेली पण सत्तेपर्यंत पोहोचलेली लढाई. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे महत्वाचे आहे, कारण शेवटी असा प्रश्न उभा राहील ज्याचे उत्तर फक्त व्हेनेझुएला किंवा अमेरिकाकडे नाही तर आपल्याकडेही आहे. आज सकाळी जर तुम्ही उठलात आणि बातम्यांमध्ये पाहिलात की जगात पुन्हा एकदा तेलाच्या किमती वाढत आहेत, अमेरिकन युद्ध नौका एका देशाच्या किनाऱ्यावर उभ्या आहेत आणि एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राचे सरकार बेकायदेशीर असल्याचे जाहीर करते, तर सुरुवातीला हा फक्त राजकीय वाद वाटेल, पण खरं सांगायचं झालं तरी गोष्ट आहे तेलाची, सत्तेची आणि जागतिक वर्चस्वाच्या खेळाची. आज आपण पाहणार आहोत अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्या सुरू असलेल्या संघर्षामागची खरी आणि धक्कादायक कहाणी. व्हेनेझुएला हा एक दक्षिण अमेरिकेतील देश आहे. छोटा नाही पण दुर्बळही नाही, कारण या देशाकडे आहे जगातील सर्वात मोठा सिद्ध तेल साठा. OPEC आणि BP स्टॅटिस्टिकल रिव्ह्यूच्या अधिकृत अहवालानुसार व्हेनेझुएलाकडे सुमारे 300 अब्ज बॅरल पेक्षा जास्त तेल साठा आहे, म्हणजे सौदी अरेबियापेक्षाही अधिक. आणि इतिहास एक गोष्ट स्पष्टपणे सांगते, जिथे तेल आहे तिथे जगाचे लक्ष असणे हे अपरिहार्य आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील तणाव आजचा नाही. 2000च्या आधी व्हेनेझुएला हा अमेरिकेचा मोठा तेल पुरवठादार होता, पण हे सगळं बदललं जेव्हा युगो चॅवेज सत्तेत आल्यानंतर. चॅवेज यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, व्हेनेझुएलाचे तेल हे फक्त आणि फक्त व्हेनेझुएलन लोकांसाठी आहे, अमेरिकन कंपन्यांसाठी नाही. तेल उद्योग गव्हर्नमेंट कंट्रोल मध्ये गेला आणि US प्रायव्हेट ऑइल कंपन्या देशाच्या बाहेर पडल्या आणि इथूनच संघर्षाची खरी सुरुवात झाली. चॅवेज नंतर सत्तेत आले निकोलस मादुरो आणि इथूनच राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला. अमेरिका म्हणते मादुरो यांचे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेले नाही. 2018च्या निवडणुका अमेरिका, युरोपियन युनियन आणि अनेक देशांनी मान्यच केलेल्या नाही. युनायटेड नेशनच्या ह्युमन राईट रिपोर्ट आणि ह्युमन राईट वॉचच्या निरीक्षणानुसार अपोजिशनवर दडपशाही, मीडिया स्वातंत्र्यावर निर्बंध आणि आंदोलनाचे सप्रेशन झाल्याचे आरोप झालेले आहेत. अमेरिकेचा दावा आहे की व्हेनेझुएलामध्ये डेमोक्रेसी रिस्टोर करण्याची गरज आहे, पण व्हेनेझुएला सरकारचे म्हणणे पूर्णपणे वेगळे. त्यांच्या मते हा सरळ फॉरेन इंटरफेरन्स आहे. दुसऱ्या देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे मादुरो सरकार सातत्याने सांगत आले आहे. राजकीय संघर्षानंतर सुरू झालेला आणखी एक धोकादायक टप्पा म्हणजे आर्थिक युद्ध. 2017 नंतर अमेरिकाने व्हेनेझुएलावर कडक इकॉनॉमिक सँक्शन लादले. US ट्रेजरीच्या OFAC सँक्शन लिस्ट नुसार व्हेनेझुएलाच्या तेल निर्यातीवर बंदी घालण्यात आली, बँकिंग सिस्टम आयसोलेट करण्यात आली, सरकारी असेट फ्रीज करण्यात आले. याचे थेट परिणाम व्हेनेझुएलियन जनतेवर झाला. अर्थव्यवस्था कोसळली, महागाई हजारो टक्क्यांवर पोहोचली आणि UNच्या रेफ्युजी एजन्सीच्या आकडेवारीनुसार लाखो व्हेनेझुएलियन देश सोडून इतर राष्ट्रांमध्ये स्थलांतरित झाले. व्हेनेझुएलाचे सरकार सतत सांगत आले आहे की हे सँक्शन लोकसाठी नाही, तर सरकारला गुडघ्यावर आणण्यासाठी केलेले इकॉनॉमिक वॉरफेअर आहे आणि इथूनच हा संघर्ष आणखी गंभीर बनतो. 2020 मध्ये अमेरिकेने एक मोठा आणि वादग्रस्त आरोप केला. US जस्टिस डिपार्टमेंटने निकोलस मादुरो आणि त्यांच्या जवळपासच्या सहकार्यावर नार्को टेररिझमचे आरोप लावले. अमेरिकेचा दावा असा होता की व्हेनेझुएला सरकार ड्रग कार्टेल सोबत काम करते, कोकीन ट्रॅफिकिंग मध्ये सहभागी आहे. हे आरोप US DOJच्या अधिकृत इंडिक्टमेंट मध्ये नमूद केलेले आहेत. पण इथे एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे, हे आरोप आहेत, अंतिम न्यायालयीन निकाल नाहीत. व्हेनेझुएला सरकार हे आरोप फेटाळून लावते आणि म्हणते की हे पूर्णपणे पॉलिटिकल मोटिवेटेड आहेत. या सगळ्या संघर्षामध्ये आणखी धोकादायक अँगल आहे, चायना आणि रशिया.
व्हेनेझुएलाने चायनाकडून मोठ्या प्रमाणात लोन घेतले, ऑइल फॉर लोन डील्स केले आणि रशियासोबत मिलिटरी कॉर्पोरेशन वाढवले. अमेरिकेच्या दृष्टीने हा सगळा प्रकार धोक्याचा आहे, कारण त्यांच्या मते त्यांचा प्रभावाच्या क्षेत्रात म्हणजे अमेरिकेमध्ये रायव्हल पॉवर्स आपली पकड मजबूत करत आहेत. म्हणूनच हा संघर्ष फक्त अमेरिका आणि व्हेनेझुएला इतका मर्यादित राहिलेला नाही. हा बनतो ग्लोबल जिओपॉलिटिकलचा भाग. तेल, पैसा, लष्करी ताकद आणि इन्फ्लुएन्स सगळे एकाच ठिकाणी एकत्र येते. आता खरा प्रश्न असा आहे की पुढे काय? सँक्शन अजून कडक होतील का? तेलाच्या किमती पुन्हा उसळी घेतील का? याचा परिणाम भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर होईल का? तज्ञांचे म्हणणे आहे की हा संघर्ष लवकर संपणार नाही, कारण इथे मुद्दा फक्त सरकारचा नाही तर कंट्रोलचा आहे. अमेरिका वर्सेस व्हेनेझुएला हा थेट युद्धाचा आवाज नाही, हा एक शांत पण घातक संघर्ष. तिथे गोळ्या कमी आहेत पण आर्थिक आणि राजकीय नुकसान प्रचंड आहे. इतिहास फक्त एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, जिथे रिसोर्सेस आणि पावत्र एकत्र येतात तिथे संघर्ष हा अटळ असतो. आज व्हेनेझुएला आहे, उद्या कोण असेल हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारा वाटला असेल तर व्हिडिओला शेअर करा. कमेंट मध्ये तुम्ही तुमचे मत नक्की मांडा. हा संघर्ष तुम्हाला काय वाटतो? लोकशाहीसाठीची संघर्ष किंवा वर्चस्वाचा खेळ? अशाच वास्तववादी, पुराव्यांवर आधारित आणि थेट मुद्द्यांवर बोलणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.